नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला कळलंच असेल आपण काय बनवणार आहेत. काय होतं, माझ्या मुलांची खूप इच्छा होती का रसगुल्ला रसमलाई खायची, पण माझे मिस्टर काय बाहेरून आणत नाहीत, कारण की ते बोलतात बाहेरचं शिळं असतं वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते बाहेरून आणत नाही. म्हणलं चला आज घरीच ट्राय करून पाहूया. आणि कोणीही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूप मेहनत लागते एक व्हिडिओ काढण्यासाठी. आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर सगळं करा. हे बघा, मी काय केले, सर्वात प्रथम आधी दूध फोडून घेतलेलं आहे. व्हिनेगर असलं तर पटकन फुटतं. इथं लिंबू माझ्याकडे नाही आहे, तर मी लिंबू पिळलेलं आहे आणि दूध फोडून घेतलेलं आहे. काय होतं, मी अशी रेसिपी दाखवते ना, आपल्याकडं काही असो नसो आणि आपण तरी बनवू शकतो. हे पहा, मी दूध फोडून घेतलेले आहे आणि असं सगळं दूधचं फोडून त्याचं पनीर बनवायचं. त्याचं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं. त्यात पाणी कणभर पण ठेवायचं नाही आणि स्वच्छ गार पाण्याने धुवून घ्यायचं, कारण की त्यामध्ये लिंबाचा वास लागला नाही पाहिजे. पूर्ण धुवून घ्या गार पाण्याने सगळं आणि सगळं पाणी काढून घ्या. पाणी काढून घेतल्यानंतर आपण त्याला एका ताटामध्ये टाकून आहे ना पूर्ण मळून घेणार आहे. एकदम एकजीव करायचं. थोडंसं तूप टाका, जर एकजीव होत नसेल तर अर्धा चमचा तूप टाका आणि मळून घ्या. एकदम सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्या. हे पहा, मी असं मळून घेते आणि खूप छान असं मळून घ्या, कारण की त्याचे आपल्याला बॉल बनवायचे आहेत आणि आपल्याला त्याला पाकात उकळून घ्यायचे आहेत आणि ते बॉल फुटता कामा नये. त्यामुळे आपण त्याला पूर्ण असं मळून हे असे गुलाबजामुसारखे बॉल बनवून घ्या. आता माझ्याकडं मी अर्धा लिटर दुधाचं केलं होतं, तर अगदी फक्त 10 बॉल होणार एवढेच आहे. ते बघा, असे बॉल बनवून घ्या. इकडे मी सगळे बॉल बनवून घेत आहे. तर तुम्ही तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर आणि कमेंट सांगा, तुम्हाला पण रसगुल्ले आवडले का. हे पहा, असे बनवून घ्यायचे. आणि त्यानंतर मी इकडे पातेल्यात आपल्याला साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे. थोडंसं गोड असं पाणी करून घ्या आणि गरम करून उकळून घ्या. पाणी उकळलं का त्यामध्ये हे बॉल टाकून द्यायचे आपल्याला. अजिबात टाका, फुटले नाही पाहिजे. जर फुटले नाही तर समजायचं आपले अगदी परफेक्ट झालेले आहेत. हे पण आपलं पाणी उकळलेलं आहे आणि तोपर्यंत माझा स्वयंपाक पण राहिलेला आहे. मी इकडं स्वयंपाक पण करून घेते आणि पाणी उकळूपर्यंत माझी इकडं भाजीची तयारी करते. मी इकडं पाणी उकळलेलं आहे, तोपर्यंत मी इकडे आता हे बॉल आपण त्यात टाकून देणार आहेत. अगदी बॉलमध्ये सगळं पाक गेला पाहिजे, तरच ते छान लागते. गोड पाणी गेलं तर आपल्याला रबडीमध्ये टाकायचे आहेत ते, त्याच्यामुळे पाकात उकळून घ्या. आणि अगदी फुलतेत, असे खूप मोठे असे होतात. ते छोटे छोटे आहेत पण फुगून ते खूप मोठे होते. पहा, मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. हे असे पाकात टाकून द्या. पाक उकळला का आणि थोडं एक 10 ते 15 मिनटं त्याला उकळून घ्या. अगदी छान असं. हे पहा, माझं उकळून झालेलं आहे. एकसुद्धा बॉल फुटलेला नाही. अगदी छान असे खूप मोठे असे बॉल तयार झालेले आहेत. त्याचे खूप छान उकळलेले आहेत पहा. आणि अगदी शिजल्यावानी झालेत ते, कारण की शिजल्यावर छान लागतात, कच्चं पनीर लागत नाही. आणि इकडे मी आता दूध उकळून घेतलेलं आहे. दुधामध्ये ना आपण साखर टाकणार आहे आणि उकळून घेणार आहे. त्याच्यात थोडंसं तुम्ही बदाम, काजू आणि दूध पावडर हे टाका, म्हणजे घट्ट अशी तयार होते. हे बघा, आपलं घट्ट झालेलं आहे. याला आपण आता त्यामध्ये हे बॉल टाकणार आहेत उकळलेले. ते थोडेसे दाबून घ्या, तर थोडं पाणी काढून घ्या, जेणेकरून ती रबडी त्याच्यात शिरली पाहिजे. खूप सुंदर असे स्पंज तयार झालेले आहेत. अगदी फुटत नाही तर दाबले तरी, इतके छान असे तयार झालेत. हे पहा, आणि हे सगळे बॉल त्याच्यात टाकून घ्यायचे. अगदी परफेक्ट तयार झाले. मी पहिल्यांदाच केलेत, पण अगदी परफेक्ट झाले. तुम्हीही करू शकतात. काही असं नाही का त्याला सगळं सामान असलंच पाहिजे. मनात इच्छा असली ना काही करण्याची, ते नक्की होतं. हे मला याच्यावरून कळलं. हे बघा, मी पहिल्यांदाच ट्राय केले. खूप सुंदर असे ट्राय झालेले आहेत. आणि त्या असे मिक्स करून घ्या. एक अर्धा ते 1 तास थंड होऊन द्या त्याला, कारण की थंड झाल्यावरच रबडी छान लागते. आणि त्यानंतर हे असं मिक्स झाल्यानंतर मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते. खूप सुंदर असं सॉफ्ट पण झालेले आहेत. हे पहा, खूप सुंदर. चला, पटपट सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा रसमलाई कशी वाटली आपली तुम्हाला. हे पहा, खूप सुंदर तयार झालेले आहेत. खूप छान. मुलंही शाळेतून आलेले आहेत. चला, मुलांनाही देते मी आता एक आणि त्यांना विचारते कशी झाली. हे पहा, खूप सुंदर सॉफ्ट आणि मुलांनी आवडलं आहे. चला, थँक्यू.